मात्र तिरुपती बालाजी या संघातून आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम गोटा यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला सुमधुर आवाज ऐकण्यासाठी इथे सर्व वाट पाहत आहेत. पहिला षटक घेऊन जात मिस्टर निशांत. सार्थक पहिलाच रिवास फेकून दिलेला षटकार. सुरेख असा फटका निशांत. सार्थक मॅन फ्रॉम बिरवाडी सुरेख फलंदाजी. आता मात्र सार्थक यांची बॅट पळताना पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार फेकून दिला आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल सार्थक थोडं असफल राहिले असेल नक्कीच, परंतु पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मारून कमबॅक करताना मिस्टर सार्थक. पुन्हा लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धावावर समाधान. धावसंख्या 1 ने वाढेल. 2 चेंडू 7 धावा. आता मात्र मोठं नाव आपला कुणबी समाज असो पालघर जिल्हा असो कीर्तेश हे मात्र नाव नक्कीच आपल्याला सर्वांना ओळखीचा वाटतो. तोच हा कीर्तेश मॅन फ्रॉम बिरवाडी. बघूया निशांत कशा प्रकारे हाताळतायत. सुरेख असा चेंडू नक्कीच गडी बाद होतोय. कुठली घाई करण्याची गरज नव्हती मात्र सार्थक आपला गडी बाद होतोय. सार्थक बघूया बिरवाडी संघ कृपया दुसरा खेळ पाठवायचा. स्पीडअप ठेवायचा आहे थोड्या खेळाला. यापुढे एक सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे. आणि सार्थक बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते मितेश बंट्या मॅन फ्रॉम बेटेगाव. खैरा फटाकवर आपण पाहिले असेल एक धुमाकूळ फलंदाजी केली होती. 42 धावाच्या मात्र त्यांनी आपल्या रना जमावल्या होत्या. तोच हा मिस्टर मितेश मॅन फ्रॉम बेटेगाव. बघूया निशांत कमबॅक करताना नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केलेले आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ नक्कीच मिडल स्टंपवर आणि गडी बाद. खूप सुरेख अशी गोलंदाजी मिस्टर निशांत मॅन फ्रॉम बेटेगाव. आपला कृपया आणि कीर्तेश आउट झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गेले मिस्टर रोशी मॅन फ्रॉम बिरवाडी. आणि निशांत एक पेरी तो एक मेरी आपण पाहताना कमबॅक करताना सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार खेचून दिला होता सार्थक यांनी, परंतु पुढचे 3 चेंडू मात्र सुरेख हाताळताना मिस्टर निशांत मॅन फ्रॉम बेटेगाव. नेहमीच बेटेगाव संघातून आपल्या खेळाला पाहायला मिळतो तोच हा निशांत. 2 गडी मात्र बाद केलेले आहेत. एक मोठी गडी गाळाला फासलेत नक्कीच कीर्तेश आणि सार्थक. एक चांगली गोलंदाजी डू ऑर डाय. निशांत यांना माहिती आहे डू ऑर डाय मॅच आहे. नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. सुरेख असा चेंडू बॅटची कडा लागून मात्र हॅट्रिक रन आउट मात्र झाले, परंतु आपल्याच टीमची हॅट्रिक मात्र पाहायला मिळेल. सुरेख अशी गोलंदाजी. ऋषी आउट झाल्यानंतर एक आशिष
त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले ते आशिष. पूर्वी आपण पाहत असेल एक चपळ फलंदाजी मात्र पाहायला मिळायची आशिष यांच्या फळीतून. आज मात्र त्यांच्या फलंदाजी गरज मात्र बिरवाडी संघाला आहे. निशांत सुरेख अशी गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर मात्र षटकार, खणखणीत षटकार रिव्हर्स माध्यमातून सार्थक यांनी मात्र मारला होता. परंतु पुढचे चेंडू एक आणि एका मागोमाग 3 विकेट मात्र निशांत यांनी घेतलेल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख असे कमबॅक. बघूया आशिष रिव्हर्स फटका मारण्यामध्ये माहीर. नक्कीच आपण पाहत असाल या मैदानावर रिव्हर्स फटके खूप जास्त पाहायला मिळतात, कारण लेफ्ट हँड बॅट्समनसाठी एक उपयुक्त मैदान छत्रपती संभाजीराजे मैदान. बघूया निशांत यांचा शेवटचा चेंडू मार्गस्थ, सामना करेल मिस्टर आशिष. सुरेख असा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढला मात्र नक्कीच 1 धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झालेले 8, 3 गडी बाद. चला स्पीडअप करा, पुढचा गोलंदाज तयार ठेवा. एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. एक सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळतं, तारपा नृत्य. बघूया भूषण मॅन फ्रॉम अकरपट्टी, एक कटर म्हणून गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. सामना करेल मिस्टर आशिष. आणि सुरेख असा चेंडू नक्कीच कानावर मात्र लागलेला आहे. नक्कीच या मैदानावर मात्र आशिष नक्कीच दरवर्षीप्रमाणे दुखापत मात्र या मैदानावर होतेच, कारण पूर्णपणे मनापासून क्रिकेट खेळतात आशिष. थोडीशी प्रॅक्टिस मात्र कुठेतरी कमी पडते. आणि आपण हा सामना पाहतोय बिरवाडी टायगर्स वर्सेस तिरुपती बालाजी. दोन्ही संघाचे ऑनर्स संघमालक किरण राऊत आणि अल्पेश राऊत हे मामा भाचे मात्र नक्कीच समोरासमोर लढताना आपल्याला पाहायला मिळते. मामा भाचे यांची मॅचचा आनंद घेताना दोन्ही संघमालक मात्र नक्कीच खुश असतील. परंतु तिरुपती बालाजी ग्रुप या संघाला मात्र नक्कीच डू ऑर डाय असा हा सामना आहे. कृपया जर जास्त दुखापत झाली असेल तर नेक्स्ट खेळाडू मात्र आपण पाठवायचं आहे, त्यांचं जरा निर्णय मात्र कळवायचा आहे. चला, आय एम ओके, मी खेळू शकतो असंच सचिन यांनी सांगितलं होतं. हा मैं खेलेगा. नक्कीच बघूया आशिष कशा प्रकारे पुढील षटका हाताळतो. भूषण सुरेख अशी गोलंदाजी, पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा. सचिन यांनी सुद्धा म्हटलं होतं मैं खेलेगा, त्यानंतर मात्र रेकॉर्ड त्यांचा आपण पाहिला असेल तर गॉड म्हणून क्रिकेटचे त्यांना ओळखले जाते. तसेच आशिष बघूया आपल्या संघासाठी काय करेल का. यस, नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू, खूप सुरेख अशी गोलंदाजी. दांडगा अनुभव मात्र भूषण यांच्याकडे आहे. मॅन फ्रॉम अकरपट्टी, खरंच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. केवळ यंग असणं गरजेचं नसतं, तर अनुभव तेवढंच महत्वाचं असतं हे दाखवताना टायगर अभी जिंदा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र भिरकावून लावलेला आहे मिस्टर भूषण, मॅन ऑफ द अकरपट्टी. यानंतरचा सामना रंगणार आहे हरिद्नाथ स्ट्रायकर्स वर्सेस शिवसाई सराली. दोन्ही संघाचे कर्णधारांनी मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, चौथ्या चेंडू, 3 चेंडू लगातार निर्धाव पद्धतीवर टाकलेले आहेत. पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू नक्कीच पंकज याच्या हातामध्ये जाईल, कुठली चुकी करणार नाही. पंकज यांच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. आपण पाहत असाल जवळजवळ 13 वर्षाचा असताना सुद्धा बेटगाव संघामध्ये इन म्हणून खेळला जात होता. तोच हा पंकज बाळू. प्रणय भाऊ यांचे सुद्धा एक दांडगा अनुभव, तेवढाच चांगली खेळी आपण पाहिली असेल आजच्या दिवसातली. प्रेमित
सुरेख अशी खेळी आपण पाहिली असेल प्रेमी यांच्या माध्यमातून. बघूया भूषण सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच स्वप्नेश कुठली चुकी करणार नाही. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झालेली ती 11. शेवटचा चेंडू मार्गस्थ. मितेश एक चांगली खेळी आपल्याला खैरा फटक या मैदानावर पाहायला मिळाली होती. बेटगाव संघातून वैयक्तिक 42 रनाचा मारा केला होता. एक विजयी आपल्या संघाला मिळवून दिला होता. फुल टॉस पद्धतीचा चेंडू कुठली चुकी करणार नाही. चुकीला माफी नाही. नक्कीच शेवटचा चेंडू मात्र महागडा. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या झाली ती मात्र 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. चला टीम मीटिंग कमी करा विनंती करेल. एक मॅच अजून खेळवायची आहे. सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट गोलंदाज रेडी ठेवा. मिस्टर विनोद पाटील कुंभी प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष. अटकोट एकदम जीवाला प्राण लावणारा अशी मेहनत करणारा आमचा विनोद पाटील मंचावर हार्दिक स्वागत. त्यांचे आम्ही पुष्पगुच्छाने केतन भाऊ यांचे हस्ते आपण स्वागत करूया. विनोद पाटील नाही तर केपील नाही अशी गत आहे कारण खूप अंग मेहनत सर्वच बाजूने मेहनत करतो विनोद. बघूया निशान सूर्य कशी गोलंदाजी पाहिली होती. पहिलीच वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येत आहेत. संघाकडून तिसऱ्या षटकाने लेग स्वीप खेळून काढलेला आहे. भूषण यांच्या वरून गेलेला हा एक खणखणीत चौकार. मी पहिल्याच म्हटलं होतं आशिष चपळ खेळाडू. सूर्य कसा फटका. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या झालेली ती 21 ऑन द बोर्ड. पूर्ण आपण पाहिलं असेल पूर्ण कमिटी खूप मेहनत करते. तेवढंच आम्ही फक्त एवढंच विचार करतो की सर्व खेळाडूंनी मात्र आम्हाला सहकार्य करायचं. सर्व महत्त्वाचं म्हणजे सर्व आयकॉन्स आम्हाला खूप मेहनत घेतात. सर्व आयकॉन आणि मदत करतात पूर्ण कमिटीला या टुर्नामेंटला. हेतू फक्त एवढाच असतो की पूर्ण कुणबी युवा कुणबी क्रिकेटर्स कुणबी ऑनर्स कुणबी खेळाडू एकत्रित यावं. एक आनंदाचा कार्यक्रम व्हावा. आनंदमय वातावरण निर्माण व्हावं यासाठी मात्र टुर्नामेंट दरवर्षी भरवली जाते. बघूया तिसरा चेंडू मार्गस्थ. सामना करेल मिस्टर मितेश बंट्या. मॅन फ्रॉम बेटेगाव वर्सेस बेटेगाव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलेला. 1 धावावर समाधान. चांगला कमबॅक करताना मिस्टर निशांत एक चांगली गोलंदाजी हाताळताना. सामना करेल आशिष. चौथा चेंडू मार्गस्थ. रिव्हर्स स्वीप फुलटस आणि खराब चेंडू. चुकीला मात्र माफी नाही. पहिलेच म्हटलं होतं. चांगली खेळी आशिष. कुठली सराव नसताना नक्कीच आपण पाहिलं असेल एक नजर बसविणे एक महत्वाचं असते. खूप सुरेख फलंदाजी. कीर्तेश आऊट झाल्यानंतर एक मोठं ओझं मात्र मितेश बंट्या यांच्यावर पडलं होतं परंतु तेच बोझं हलकं करण्याचं काम करतोय ते म्हणजे आशिष मॅन फ्रॉम बिरवाडी. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या झाली होती 27 ऑन दी बोर्ड. मामा भांजेची मॅच नक्कीच आपण पाहायला मिळते. दोन्ही ऑनर्स मात्र मामा भांजे असे आपल्याला पाहायला मिळतील. किरण राऊत आणि अल्पेश राऊत. तसेच अल्पेश राऊत यांच्यासोबत सुद्धा शरद घरात हे सुद्धा ऑनर आहेत. खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते सर्व ऑनर्सचे. बघूया शेवटचा चेंडू मात्र मार्गस्थ. धावसंख्या झालेली ती 28 ऑन दी बोर्ड. यानंतरचा सामना रंगणारा हरिद्वार स्ट्रायकर्स वर्सेस शिवसाई सरावली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झालेली 29 ऑन दी बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29.
चौथे षटक घेऊन येत आहेत संघाकडून मिस्टर पंकेश बाळू, मॅन फ्रॉम बेटेगाव. आपल्याला पाहायला मिळतं नेहमीच चांगली गोलंदाजी पंकेश यांच्या माध्यमातून. मागच्या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र मितेश बंट्या बघूया सामना करेल. पहिला चेंडू सुरेख असा ब्लॉक मध्ये चेंडू लेगच्या लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू नक्कीच गडी बाद होतोय. आशिष कुठलीही घाई करण्याची मात्र गरज नव्हती. धावसंख्या 1 ने मात्र वाढेल. धावसंख्या झाली होती 30 ऑन द बोर्ड. आता मात्र आशिष बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गेले ती योगेश तिरू, मॅन फ्रॉम पास्थळ. एक सुरेख फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या फळीतून मागच्या वेळेस. आणि आता मात्र मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल मिस्टर गोट्या प्रथम. हॅलो माइक चेक. चौथा षटक मार्गस्थ आहे. पंकेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग रिव्हर्स अटेम्प्ट करतो. इकडे मात्र फटका सजवला गॅप मध्ये आहे, निघून जाईल सीमा पार. येतोय हा केपीएल चौकार. 4 धावा एलडीचे. इथे मात्र बघायला गेले तर धावा पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर. 34 धावा धावपलकावर आहेत. चांगला धावा पाहायला मिळतात कारण की इथे महत्वपूर्ण मॅच आहे. फिल्डिंग टीमचा विचार केला आणि बॅटिंग टीमचा देखील विचार केला तर दोघांनी एक एक मॅच जिंकलेल्या आहेत आतापर्यंत. आणि मॅच जर जिंकले तर स्पर्धेमध्ये आव्हान टिकून राहील. हरलेल्या संघासाठी मात्र चिंताजनक वातावरण असेल. इथे मात्र टीम जर फील्डिंग टीम पराभूत होते तर मात्र स्पर्धेच्या बाहेर. इकडे फटका कमाल आहे. मितेश नावाचा ब्रँडेड फटका आउट ऑफ द पार्क. षटकार एसडीचे. मुंबई आपली आहे आपली. षटकार चौकारानंतर मात्र विकेट इकडे मिळवून देतो गोलंदाज. इकडे सांगतो तुम्ही षटकार चौकार खेचत असतील तर मला देखील तुम्हाला आउट करावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय आणि इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मी पहिलेच म्हणतो की हा जो फटका आहे तो रिव्हर्सचा फटका रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. कटी तो सामने वाले की नाही तो खुद की भी गर्दन कट सकती है. आणि हेच पाहायला मिळतंय. रन येण्याचे संकेत सुद्धा असतात परंतु विकेट जाण्याचे संकेत देखील असतात. यस डीजे. रिव्हर्स अटेम्प्ट फुलटॉस चेंडू देखील होता परंतु पिक करता आला नाही. इकडे मात्र बघायला गेलं तर यावेळेस बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये निखिल म्हणजेच डालन नावाने जास्त प्रसिद्ध आणि प्रेम मिळाला आहे. बिरवाडी टायगर्सची धावसंख्या 40 झालेली आहे. चांगली धावा मात्र पाहायला मिळतात. पंकेश चौकार षटकारानंतर कमबॅक करतो. इकडे मात्र बघायला गेलं तर तिरुपती बालाजी संघाला कुठे ना कुठे कमबॅक करावं लागेल. 50+ धावा जर झाल्या तर संध्याकाळचं 17 आहे. आता मात्र दम्मट वातावरण सुरू होईल आणि तेव्हा मात्र चेंडू सहजरित्या सीमापार जाणार नाही. इकडे फटका चांगला आहे. ऑफ साईडला खेळला जातोय. डीप मध्ये खेळाडू परंतु 2 धावा होतील पूर्ण.
स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 42 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने यावेळेस 42 धावा धावफलकावर. शेवटचं षटक पाहूया गोलंदाज आपल्या समोर कोण असणार. यस उद्याचे देखील लॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवतो. उद्या देखील 5 टीम आपल्याला पाहायला मिळतील खेळताना मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये आयकॉन खेळाडूंचा विचार केला तर जितम आपल्याला पाहायला मिळेल काटेळा गावचा हा खेळाडू. त्यानंतर ब्रिजेश नवली गावातील हा खेळाडू यावेळेस पहिला चेंडू डॉटने सुरुवात करतोय. स्वप्नेश आहे बेटेगाव गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंपला जकडून मॅन फ्रॉम अक्करपट्टी प्रेमित राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर निरंजन गरत पसलगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू यस वेदांत स्ट्रायकर सरकार बेटेगाव यांनी पहिली मॅच खेळण्यासाठी उद्या तयार राहायचं. ठीक 9 वाजता मॅच खेळली जाईल. प्रयत्न चांगला आणि प्रयत्नाला यश येत असताना इकडे स्वप्नेश कॅच करतोय आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला नक्कीच 2 टीम मध्ये मॅच पाहायला मिळेल. वेदांत स्ट्रायकर्स आणि सरकार बेटेगाव या 2 टीम दरम्यान पहिली मॅच ठीक 8:30ला दोन्ही टीमने इकडे हजर राहायचं. रिपोर्टिंग टाइम 8:30चा असेल आणि 9 वाजता यावेळेस टॉस केला 8:30ला 8:45ला टॉस केला जाईल आणि 9 वाजता ठीक मॅच खेळली जाईल. हे लक्षात घ्या. यस इकडे आमचे वरिष्ठ नागरिक आहेत सरावली गावचे विश्वनाथ गरत यांना मी विनंती करेल की सन्मान चिन्ह द्यायचे. अंकुशजी गरत यांना उपसरपंच पास्त अंकुश गरत म्हणजे जयदीन भाऊ यांना इथे आम्ही सन्मान चिन्ह देतोय, जे आम्ही इथे KPL तर्फे स्पॉन्सरसाठी ठेवलं आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला न चुकता मदत करतात अंकुश भाऊ, त्यांचा खूप खूप आभार आमच्या KPL कमिटीतर्फे. तर आपले भाऊ म्हणजे विश्वनाथ बाबा यांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. यूट्यूब कॅमेरा जरा फिरवायचा आहे. धन्यवाद जयदीन भाऊ आणि अंकुश भाऊ, अशाच प्रकारे आम्हाला दरवर्षी मदत करत राहा. ओव्हर टू कॉमेंट्री. थँक्यू. यज्ञेश सिंगल काढतो आणि स्वप्नेश कमाल गोलंदाजी करतोय. कौतुक असेल स्वप्नेशचं. इकडे मात्र बघायला गेलं तर गोलंदाजाला वाचावं लागेल. असं म्हटलं जातं की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ही लवकर समजून नाहीत, त्यांना वाचावं लागतं आणि इथे मात्र गोलंदाजाला थोडं वाचावं लागेल बॅट्समनला. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. आता शॉट आहे इकडे, चांगला फटका आहे, खेळाडू नाही, प्रोटेक्शन आहे, खराब चेंडू आणि पनिश केलंय. यावेळेस 4 धावा. SDJ आता लागल हिलाच पटवाय, इशारा करून दिलं आता लागल बाहेर काढाय. थोडा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. इकडे मात्र बघायला गेलं तर स्पीड मध्ये परिवर्तन आणि चौकार येतोय. स्कोरबोर्ड 4 ने फ्लाय होणार. स्कोरबोर्ड 47-47. यावेळेस 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी. मोठी जिम्मेदारी पार पाडावी लागेल. स्लोवर चेंडू इकडे मात्र 1 धाव असेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्यासाठी वोल्टेज स्ट्राईकवर आणलं जातं. इकडे मात्र निखिलला परतावा लागेल. यज्ञेशला विकेट येतोय. शेवटचा चेंडू ओव्हर समाप्त. यस षटक क्रमांक 5 समाप्त. 48 आणि 49 धावेचं आव्हान असेल. SDJ तुझी ताडी कशी
KPL 3 या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं थोडक्यामध्ये मी येथे म्हणजे चषक मिळालेला आहे ते कैलासवासी कमळकर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोशन कमळकर पाटील बिरवाडी यांच्याकडून 5वे आणि 6वे चषक मिळालेलं आहे आपल्याला इथे योगेश रामचंद्र घरत बेटेगाव संघाकडून. सरावी टीमच्या कॅप्टनला विनंती एकदा या कॉमेंट्री बॉक्सकडे. अंकेश आणि अतेश यांना विनंती असेल आपण या कॉमेंट्री बॉक्सकडे लवकरात लवकर या. योगेश रामचंद्र घरत बेटेगाव यांच्याकडून त्यांचे वडील रामचंद्र गोपाळ घरत यांच्या स्मरणार्थ 5वे 6वे चषक. कैलासवासी सुधा सीताराम राऊत यांच्या पास्तव यांच्या स्मरणार्थ श्री संतोष सीताराम घरत यांच्याकडून 7वे 8वे 9वे 10वे सन्मान चषक. विनोद अधिकारी आणि संदीप घरत बेटेगाव यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. त्यानंतर प्रभाकर रामचंद्र राऊ उर्फ भाई संस्थापक अध्यक्ष पंचतत्व सेवा संस्था बोईसर आणि प्रबोधनकार ठाकरे विद्यालय यांचे संस्थापक यांच्याकडून अशोक साळुंके साहेब उपसरपंच सरावली, सौ लक्ष्मी जनार्दन चांदणे मॅडम सरपंच मॅडम सरावली, श्री अंकुश परशुराम घरत पास्थ उपसरपंच यांच्याकडून. तसेच त्यानंतर लीग स्पर्धेला स्पॉन्सरची ओनरची गरज आहे. हे ओनरचे आम्हाला 10 ओनर मिळालेले आहेत त्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. यामध्ये बिरवाडी टायगरचे ओनर अल्पेश राऊत आणि शरद राऊत, तिरुपती बालाजी ग्रुपचे ओनर किरण राऊत, हरिज्ञा स्ट्रायकरचे ओनर सचिन घरत, आशीर्वाद पाटील, बिंदुसार संघाचे ओनर प्रशील घरत, विस्मय घरत, योगेश घरत, प्रशील घरत, शिवसाई सरावलीचे ओनर प्रजित घरत, प्रणित राऊत, निकलेश घरत, सरकार 11 संघाचे सरकार चॅलेंजरचे ओनर संदीप घरत, त्यानंतर प्रयाग 11चे जितेश घरत, आशिष घरत, वेदांत स्ट्रायकरचे जशविन घरत, जाणता राजा संघाचे राहुल घरत आणि कुंभी लायन संघाचे विदुर पाटील या सर्वांचं आभार. आणि एकदा सामन्याकडे ओव्हर टू कॉमेंट्री प्रीतम राऊत. धन्यवाद कल्पेश शर्मा. इकडे मात्र डालन चांगला फटका आहे ऑन साइडला इकडे खेळला जातोय. सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड मात्र 1 आणि इथे डबल होत असताना हा अनुभव आहे. पुमित इथे स्वतःला झोकून देतोय कारण की माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे. इकडे आता मात्र एक्सक्यूज नाही, जो करना है अभी करना है. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3. तिरुपती बालाजी संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना, फिल्डिंग करताना बिरवाडी टायगर्स हलक्या हाताने ढकलला जातोय. सिंगल इकडे मात्र नक्की पाहायला मिळेल. चार धावा मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. पलकावर चेंडूचा विचार केला. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 3. फटका इकडे चांगला प्रणयचा गॅप मध्ये आहे. यावेळेस 1 बाउन्स सीमा पार येतोय हा KPL चौकार डीजे. थँक्यू डीजे. एस इलियासजी पठाण इकडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल गिरीशजी घरात यांना देखील विनंती असेल आपण या. इलियासजी पठाण यांना विनंती असेल आपण या स्टेजवर. बेटेगाव संघाचे सिनियर खेळाडू गिरीश राऊत यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतोय. विवेक घरत यांनी यायचं स्वागत करण्यासाठी गिरीश राऊत यांचं. गिरीश राऊत उर्फ बाबल्या या नावाने
गिरीश घरत उर्फ बाबल्या या नावाने जुने खेळाडू प्रसिद्ध आहेत, एक सिनियर खेळाडू विवेक घरत यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होईल. खूप खूप स्वागत. यशोतीचं आपलं स्वागत आहे. इथे आपण आवर्जून या स्पर्धेला भेट दिली. खूप स्पर्धा गाजवलेल्या आहेत गिरीश घरत उर्फ बाबल्या यांनी. ओव्हर टू कॉमेंट्री. धन्यवाद. एक षटक आणि 11 धावा. फटका चांगला आहे, इन फॉर्म आहे. इकडे मात्र दाखवलं जातंय मैदानाच्या चहू बाजूला खेळण्याची क्षमता इकडे मात्र प्रणय घरतकडे आहे. आणि काय कमाल स्ट्रोक या वर्षी मात्र फुल फॉर्म मध्ये प्रणय घरत काय कमाल स्ट्रोक लगावतोय. सुरुवातीचे 2 मॅच बघितले तर देखील लयमध्ये होता. एक ओव्हर जी थोडी महागडी हाताळली त्यांच्या संघाने आणि त्यामुळे मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले आणि तदनंतर मात्र एक चांगला खेळ रंगला. दुसरी मॅच देखील पराभूत, तिसऱ्या मध्ये विन, चौथ्या मॅच मध्ये कमाल यावेळेस बॅटिंग होत असताना 15 धावा धापलकावर. संध्याकाळचं सत्र आहे परंतु इकडे गॅप शोधला जातोय. कीर्तेश्वर हल्ला अभ्यास पुन्हा एकदा तयार. हलक्या हाताने ढकलला जातोय मात्र इकडे सिंगल नक्की असेल. पाहतोय चेंडूला रीड करतोय त्यानंतर मात्र स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव. स्कोरबोर्ड 16 धावा धापलकावर आहेत. 16. आता प्रीमितचा हल्ला, कमाल प्रयत्न यावेळेस पाहायला मिळते. चौकार नक्की असेल मात्र क्षेत्ररक्षक योगेश झोकून देतोय स्वतःला. कमाल यावेळेस प्रयत्न केला होता परंतु चौकार हे करणं गरजेचं. भली चौकार आला परंतु नक्कीच टाळ्या वाजतायत योगेशसाठी. ही मैदानाची कमाल आहे की बघा एवढी मोठी डाय मारून देखील मात्र क्षेत्ररक्षक व्यवस्थित आहे असं मैदान मात्र उपलब्ध करून दिलेलं बनवून ठेवलेलं आहे बेटेगावच्या खेळाडूंनी. आणि बघायला गेलं तर छत्रपती संभाजीराजे मैदान प्रेमात पाडेल क्रिकेटर्सला असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 4 ने फ्लाय होणार. 20 प्रीमित आउट ऑफ द पार्क. कीर्तेश्वर हल्ला यावेळेस कमाल बॅटिंग होत असताना एसडीजे थँक्यू. ज्या रीतीने मात्र यावेळेस स्ट्रोक लगायला जात आहे तसंच मात्र गाणं देखील वाजतंय. जो गैंग में आते हैं उसे कहते हैं गैंगस्टर और जो अकेला आता है उसे कहते हैं मॉन्स्टर. प्रेमित रिवर्स अटेम्प्ट करतोय. इकडे मात्र गली रिझनला फील्डिंग होणार. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते 27-27. कमाल बॅटिंग होत असताना 27 झालेले आहेत आणि षटक इकडे दुसरं सुरू आहे. ओव्हर संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गुणलेखक मात्र इकडे सुधारणा केली जाते. धावसंख्या 26 आहे 2 षटकानंतर 26 आहे आणि 18 चेंडू आणि बघायला गेलं तर धावांची गरज असेल 23. 18 मध्ये 23 ची गरज आहे. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आहे इकडे टीम बघायला गेलं तर तिरुपती बालाजी ऑनर असतील टीमचे किरण राऊत. अंपायर पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार आणि सिंगल. एक बॉल आहे शेवटचा बॉल आहे. 12वा पाठवत जा. यतीन भाऊला विनंती आपण आपला 12वा नाही इकडे कृपया करून 12वा पाठवत जा. एक चेंडू आहे शेवटचा चेंडू आहे 12वा त्यामुळे आम्ही सांगत की तुम्ही 12वा पाठवत जा.
26 झालेले आहेत स्कोरबोर्डवर. शेवटचा चेंडू आहे. कृपया करून 12वा पाठवा इकडे. तिरुपती बालाजी 12th मॅन 12वा खेळाडू पाठवा. धन्यवाद. नक्कीच इकडे थोडी गफलत झाली होती, त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. शेवटचा चेंडू आहे. प्रणय स्ट्राईकला असेल. 26 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू कीर्तेश. आणि इकडे काय होतंय, मितेशच्या हातामध्ये चेंडू सुटतोय, परंतु एक धाव प्रयत्न चांगला होता. थोडा दूर होता चेंडू कीपर पासून, परंतु यावेळेस एक धाव 27. प्रणयला मात्र इकडे जीवदान भेटतोय. धावसंख्या 27 झालेली आहेत. आता 22 धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 22 धावा. निकुंज हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपलेला आहे. रिस्ट्रिक्शन जे होतं क्षेत्ररक्षकावर 38 सर्कल मध्ये राहण्याचं ते मात्र हटण्यात आलेलं आहे. आता 5 खेळाडू सर्कल बाहेर आणि बघायला गेलं तर 4 खेळाडू 38 सर्कल मध्ये, जो इंटरनॅशनल रूल आपल्याला पाहायला मिळतोय. कमाल परफॉर्मन्स आजच्या दिवशी जर बघायला गेलं तर प्रणय घरात खरोखरच 40+ हा खेळाडू कमाल करतोय. निकुंज येतोय गोलंदाजीसाठी. इकडे मात्र पहिलाच चेंडू आणि डॉटने सुरुवात केलेली आहे. 17 चेंडू 22 धावेची गरज. येस, इथे मात्र बघायला गेलं तर डॉट चेंडू येतोय. जी गरज आहे, संध्याकाळचं सत्र आहे. हा शॉट चेंडू जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय इकडे लॉंग रिझर्वला 4 धावांसाठी. अनुभव आहे बॅट्समन कडे. प्रणय खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे आणि लेदर म्हणा टेनिस म्हणा लगेच रीड केलं गोलंदाजाला. पहिला चेंडू जसा हाताळला की पाहिलं की टॉस करून टाकला जातोय, थोडा फ्लाईटने खेळवला जातोय, लेग स्पिन केलं जातं आणि त्यामुळे जागा बनवली. पूर्णपणे ऑफ स्टंपवर गेला आणि फटका खेळला. यावेळेस शॉर्ट 5 लेगच्या डोक्यावरून चौकार. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड आता मात्र पाहायला मिळतंय 31-31. 16 चेंडू 17 धावा हा जमशेदपूरचा फॉर्म आहे. पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळतोय. 18 धावेची गरज आहे. आता मात्र 17 धावेची गरज. 15 चेंडू आणि 17 धावेची गरज. स्कोरबोर्ड 32. 49चं टार्गेट आहे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ रंगला. मात्र बघायला गेलं तर शिवसाई सरावली इकडे खुशीचं वातावरण आहे त्यांच्या खेळामध्ये, कारण की 3 पैकी 3 मॅच विन केलेल्या आहेत. बिंदुसार 3 मधून 2 जिंकलेले आहेत. प्रेमी तिकडे हल्ला करतोय. स्विच इट रिव्हर्स आणि 4 धावा. यस डीजे सोने का मोर है, सोने का मोर है, टाक 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 करे नीचे का मास्टर. 4 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. चौकारानंतर स्कोरबोर्ड आकार घेईल. यावेळेस 36-36. शॉर्ट चेंडू पुलचा फटका फसलाय. कीर्तेश घरात मात्र कोणती चुकी करणार नाही. विकेट येतोय. यावेळेस मात्र महत्वपूर्ण विकेट. पार्टनरशिप चांगली झाली होती, सेट झाले होते दोन्ही बॅट्समन. यावेळेस गरज देखील नव्हती आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट येतोय. 36-13 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एस डीजे सायकल सायकल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातो. रोहित मॅन फ्रॉम सरावली. चला जा लवकरात लवकर. येस, आता एकदा मैदानाच्या आतमध्ये गेलं तर मात्र जावं लागेल.
नाहीतर तो बॅट्समन मैदानाच्या बाहेर जर गेला तर बाद. तर जा लवकरात लवकर 13 धावेची गरज आहे आणि 13 चेंडू आणि 13 धावा. 14 मध्ये 13 होते. प्रेमीत एक चांगली खेळी मात्र इकडे साकारत होता, परंतु पुन्हा एकदा मोठा हिट मॅच फ्री करण्याच्या नादामध्ये इकडे मिड विकेटला कॅच केलं जाते. 13 चेंडू 13 धावा. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला एक पन्ना केपीएल के इस टूर्नामेंट ने, अभी पूरी किताब बाकी है. 13 मध्ये 13 ची गरज. शॉर्ट चेंडूला सुपर मात्र फटका सजवला डीप मध्ये खेळाडू ऋषी मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अडवला जाईल. एकच धाव असेल. 12 मध्ये 12 ची गरज. स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर 12 चेंडू 12 धावा ह्या बनवाव्या लागतील. मात्र इकडे बॅटिंग टीमला किंवा फिल्डिंग टीमचा विचार केला तर रोखावं लागतील. 12 मध्ये 12. यस डीजे. कीर्तेश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. टेन्शनचा माहोल आहे आजचा दिवस बघायला गेला तर. पहिली फिल्डिंगला मात्र महत्व आहे. पहिल्या फिल्डिंग मध्ये मॅच विन करताना पाहायला मिळेल संघ. हलक्या हाताने खेळतोय. डीप मध्ये आहे खेळाडू पॉइंटच्या भागामध्ये. एक धाव असेल. 11 चेंडू 11 धावेची गरज. स्कोरबोर्ड 38-38. स्ट्राईक वर प्रणय आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र चांगल्या लय मध्ये फुल फॉर्म मध्ये मॅन फ्रॉम नवली. 11 मध्ये 11 आणि यावेळेस मात्र डोक्यावरून खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण आणि कॉलिंग मध्ये गडबड. एकटाच धावून पडला इकडे रोहित आणि बाद होणार एसडीजे. दहा चेंडू आणि 10 धावेची गरज मात्र इकडे पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत असताना कीर्तेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, कारण की मागच्या चेंडूवर रनआउट पाहायला मिळाला. 10 मध्ये 10 नयन. स्ट्राईकला आता दोन्ही नवली गावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवनसुत नवली संघाकडून खेळतात. कमाल स्ट्रोक नयनचा. पाठवला चेंडूला सीमा पार. चौकार एसडीजे. हलक्या हाताने खेळतोय मात्र इकडे बीट करेगा. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इकडे पाहायला मिळते. कमाल यावेळेस झोकून देतो स्वतःला. खरोखर या 3 धावा सेव्ह केलं. आजच्या दिवशी क्षेत्ररक्षण खूप चांगलं रंगलेलं दिसतंय. फिटनेस मात्र इकडे चेक केलं जातं आणि एक चांगला ऍथलीट्स होण्याचं प्रमाण देत असताना क्षेत्ररक्षण. कमाल फिल्डिंग. धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या यावेळेस 43 आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 44 धावा धावफलकावर. 45 धावा धावफलकावर. आता मात्र 4 धावेची गरज असेल. शेवटचा चेंडू. 7 मध्ये 4 ची गरज. कीर्तेश हलक्या हाताने ढकलला जातोय. मात्र बघायला गेलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता सिंगलचीच गरज आहे. जितने की जरूरत उतना ही धमाका अब हो रहा है. 3 ची गरज 1 ओव्हर मध्ये. चांगला धावा मात्र इकडे पाहायला मिळाला होता. 48 आणि संध्याकाळचं सत्र हा चांगला धावा होता, परंतु डिफेन्स करताना मात्र कुठे ना कुठे मागे पडतोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ म्हणजेच बिरवाडी
टायगर्स. योगेश आहे गोलंदाजी मार्कवर. 6 मध्ये 3 ची गरज. 3 धावा डिफेन्स होतील का? नयन शॉर्ट चेंडूला पुल केलेला आहे. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू प्रयत्न केला होता आशिषने, मात्र कॅच करता आला आणि 1 पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज. डायरेक्ट हिट मितेशचा खूप चांगला होता, परंतु पोहोचतात तोपर्यंत प्रणय सुरक्षित क्रीज मध्ये. 1 ची गरज. 4 चेंडू 5 चेंडू 1 धावेची गरज. मारण्याचा प्रयत्न. डॉट येतोय. कंपल्सरी चेस आहे. चला टॉस साठी या. सराव टीम 5 ओव्हरची मॅच असेल. या टॉस साठी. एज आहे. डॉट आहे. कमाल आहे क्रिकेट. काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. 2 डॉट आतापर्यंत घेतलेले आहेत. 3 डॉट जर टाकले तर मात्र इकडे कमाल केलं जाईल. चला टॉस साठी या. सरावली 5 ओव्हरची मॅच. सरावली टीमला विनंती टॉस साठी या. आता मॅच विन होताना इकडे मात्र तिरुपती बालाजी संघ अजूनही आपलं आव्हान जे आहे स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलेलं आहे. आता मात्र शेवटची मॅच जर बघायला गेलं तर बिरवाडी टायगर साठी करूया मरो असेल. या टॉस साठी लवकर या. अंकेश एसडीजे.